तर आज सकाळ सकाळ आपली या म्हशीची धार काढून घेतली. धार काढून घेतल्यानंतर आज आपल्यात बाळूमामाची मेंढरं यायची होती. तर त्यांची पालखी आधी म्हणजे जे सामान हे आता यायचं असतं त्याच्यात कोकरी ही यायची असते, तर ते उतरायसाठी आम्ही वस्तीची सगळीजण गेलतो. तर मग तिथं जाऊन सगळी कोकरी ही आम्ही उतरून घेतली ट्रॅक्टरमधली म्हणजे त्याच्यातली पिकअपमधली. तिथून पुढं मग आपण जे काल बोर जोडायला गेलतो त्याची कनेक्शन तुटली होतं, तर ते कनेक्शन जोडायसाठी खांबावर चढलो होतो. मग खांबावर चढून सगळी तुटलेली ही कनेक्शन जोडून घेतली. जोडून घेतल्यानंतर जे एक टाटर ही खराब झालता, तर त्याची पेटी ही जोडून घेतली. जोडून घेतल्यानंतर तिथून पुढं आपल्याला वरकटण्याला पालखी आणायला जायचं होतं. तर त्याच्यासाठी डी जे ही ठरवला होता. तर डी जे ही वाजवीत आम्ही आपले सगळे म्हणजे वस्तीच्या बाया ही घेऊन गेलतो तिथं. मग पालखीचं आपण स्वागत केलं तोपा ही वाजवून, आणि तिथून पुढं मग आपल्या घरापर्यंत घेऊन आलो. घरापर्यंत घेऊन आल्यानंतर पालखीसाठी आपल्याला म्हणजे बाजार आणायसाठी करमाळ्याला जायचं होतं. तर मग आपली गाडी घेऊन करमाळ्याला गेलो. करमाळ्यात जाऊन मग बाजार ही गाडीत भरला. गाडीत भरल्यानंतर आपल्याला थोडं हार लागायचं होतं, तर ती माळ्यापंकून जाऊन घेऊन आलो. घेऊन झाल्यानंतर तिथून पुढं आपण पालखीसाठी थोडं म्हणजे डिझेल पण लागतं तिथं, तर ते डिझेल सगळं गाडीत घेतलं आपल्या, आणि तिथून पुढं घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्या जे एका प्लॉटला सल्फर आणि ती सोडायचं होतं तर सोडलं. तिथून पुढं मग आपण पालखीपाशी गेलतो. तिथून पुढं मग एक थोड्या वेळ प्रवचन झालं आणि पालखीचं म्हणजे आरती झाली. आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतला आणि तिथून पुढं मग आपण डायरेक्ट संध्याकाळी घरी आलो.